सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि आजचा दिवस माता ब्रह्मचारिणीला समर्पित असतो। आज जो माता ब्रह्मचारिणीची कथा ऐकेल आणि सांगेल त्याच्या सर्व इच्छा माता ब्रह्मचारिणी पूर्ण करते। तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा आणि कमेंटमध्ये जय माता दी किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। शिवपुराणानुसार प्राचीन काळात दुर्गम नावाचा एक महाबली दैत्य उत्पन्न झाला। त्याने ब्रह्माजींच्या वरदानामुळे चारही वेदांना लुप्त केले। वेद अदृश्य होण्यामुळे सर्व वैदिक क्रिया बंद झाल्या। त्यावेळी ब्रह्मांड, ब्राह्मण आणि देवता दुराचारी झाले। कुठेही दान केले जात नव्हते, तप केले जात नव्हते, यज्ञ होत नव्हता, होमही होत नव्हता। याचा परिणाम असा झाला की पृथ्वीवर 100 वर्षांपर्यंत पाऊस बंद झाला। तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला। सर्व लोक अत्यंत दुःखी झाले। विहीर, बावडी, सरोवर, सरिता आणि समुद्र सर्व कोरडे पडले। सर्व लोक भुकेमुळे आणि तहानेमुळे ग्रस्त होऊन अगदी मरू देखील लागले। प्रजेचे हे महान दुःख पाहून सर्व देवता महेश्वरी योगामायाच्या शरणात गेले आणि प्रार्थना केली, तुमच्या सर्व प्रजेचे रक्षण करा। सर्व लोक अकालामुळे, अन्न आणि पाण्याच्या अभावामुळे चैतन्य शून्य होत आहे। तिन्ही लोकांमध्ये त्राही त्राही माजली आहे। माता, जसे तुम्ही शुंभ, निशुंभ, चंड, मुंड, रक्तबीज, मधु, कैटभ आणि महिषासुरासारख्या असुरांचा वध करून आमचे रक्षण केले होते, तसेच दुर्गामासुराच्या अत्याचारातून आमचे रक्षण करा। देवतांची प्रार्थना ऐकून कृपामयी देवीने त्यांना तिच्या अनंत नेत्रांनी युक्त स्वरूपाचे दर्शन दिले। त्यानंतर अंबा भगवती तिच्या अनंत नेत्रांमधून अश्रूंच्या धारांनी तृप्त केले। त्या धारांनी सर्व लोक तृप्त झाले आणि सर्व औषधीही सिंचली गेली। सरिता आणि समुद्रामध्ये विपुल पाणी भरले। पृथ्वीवर शाक, फळ आणि मुळांचे अंकुर उत्पन्न होऊ लागले। देवीच्या या कृपेने देवता आणि मानवासह सर्व तृप्त झाले। त्यांच्यानंतर देवीने देवतांना विचारले, आता मी तुम्हा लोकांचे कोणते कार्य सिद्ध करू? देवतांनी सांगितले, माता, जसे तुम्ही संपूर्ण विश्वावर आलेल्या अनावृष्टी संकटाचा नाश करून सर्वांचे प्राण वाचवले आहे, तसेच दुर्गम सुराचा वध करून आमच्या वेदांचे उद्धार करा। देवतांची ही प्रार्थना ऐकून देवीने दुर्गम सुराचा वध करण्याचा संकल्प केला। ती स्वतः तेजोमंडलाने युक्त झाली आणि आपल्या अनंत नेत्रांमधून अश्रू उघडले। देवीच्या शक्ती आणि आशीर्वादामुळे देवता आनंदित झाले आणि त्यांनी तिला प्रणाम केला आणि आपल्या स्थानावर परतले। तिन्ही लोकांमध्ये आनंद भरला। जेव्हा दुर्गमसुराला या रहस्याचे ज्ञान झाले तेव्हा त्याने त्याच्या असुरी सैन्यासह देवलोकाला घेरले। करुणामयी मातेने देवतांना वाचवण्यासाठी देवलोकाच्या चारही बाजूंनी तिच्या तेजोमंडलाच्या 4 भिंती उभ्या केल्या आणि स्वतः बाहेर उभी राहिली। देवीला पाहताच दैत्याने तिच्यावर हल्ला केला। याच दरम्यान देवीच्या दिव्य शरीरातून काली, तारा, छिन्नमस्ता, श्रीविद्या, भुवनेश्वरी, भैरवी, बगलामुखी, धूमावती, त्रिपुर सुंदरी आणि मातंगी या 10 महाविद्या अस्त्रशस्त्र घेऊन प्रकट झाल्या। तसेच असंख्य मातृकाही प्रकट झाल्या। त्यांच्यापैकी प्रत्येकाने मस्तकावर चंद्राचा मुकुट घातलेला होता। यानंतर देवीने तिच्या तीक्ष्ण त्रिशूलाने दुर्गमासुराचा वध केला आणि वेदांचे उद्धार करून ते देवतांना परत केले। दुर्गमासुराचा वध केल्यामुळे तिचे दुर्गा नाव प्रसिद्ध झाले। शताक्षी आणि शांकभरी हेही तिचेच नावे आहेत। दुर्गती नाशिनी असल्यामुळेही तिला दुर्गा म्हटले जाते। बोला जगतजननी मा जगदंबा की जय। चला आता माता ब्रह्मचारिणीची कथा ऐकूया। माता ब्रह्मचारिणी हिमालय आणि मैना यांची कन्या आहे। त्यांनी देवर्षी नारद यांच्या सांगण्यावरून भगवान शंकराची अशी कठोर तपश्चर्या केली, ज्यामुळे प्रसन्न होऊन ब्रह्माजींनी त्यांना मनोवंचित वरदान दिले, ज्याच्या फलस्वरूप ही देवी भगवान भोलेनाथांची वामिनी म्हणजेच पत्नी बनली। जो व्यक्ती अध्यात्म आणि आत्मिक आनंदाची इच्छा ठेवतो त्याला या देवीच्या पूजेने सहजच हे सर्व प्राप्त होते। देवीचा दुसरा स्वरूप योग साधकाला साधनेच्या केंद्रातील त्या सूक्ष्म अंशाचा साक्षात्कार घडवून देते, ज्यामुळे व्यक्तीचे इंद्रिय आपल्या नियंत्रणात राहतात आणि साधक मोक्षाचा भागीदार बनतो। माता ब्रह्मचारिणीच्या मूर्तीचे पंचोपचारासहित पूजा करून जो साधक स्वाधिष्ठान चक्रात मन स्थिर करतो त्याची साधना सफल होते आणि व्यक्तीची कुंडलिनी शक्ती जागृत होते। जो व्यक्ती भक्तिभाव आणि निष्ठेने मातेची आराधना करतो त्याला सुख आणि आरोग्याची प्राप्ती होते आणि मन प्रसन्न राहते। त्याला कोणत्याही प्रकारचा भय सतावत नाही। त्यांनी भगवान शंकरांना पती रूपात मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती, म्हणून त्यांना तपश्चारिणी आणि ब्रह्मचारिणी या नावाने ओळखले जाते। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी त्यांची पूजा आणि अर्चना केली जाते। जी देवी दोन्ही करकमळात अक्षमाळा आणि कमंडल धारण करते ती सर्वश्रेष्ठ माता भगवती ब्रह्मचारिणी माझ्यावर अतिप्रसन्न
प्रसन्न होत. माता ब्रह्मचारिणी सदैव आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवून आणि संपूर्ण कष्ट दूर करून इच्छित कामना पूर्ण करतात. देवी दुर्गेचे हे दुसरे रूप भक्तांना आणि सिद्धांना अमुक फल देणारे आहे. देवी ब्रह्मचारिणीच्या उपासनेमुळे तप, त्याग, वैराग्य, सदाचार आणि संयमाची वाढ होते. माता ब्रह्मचारिणीच्या कृपेने मनुष्याला सर्वत्र सिद्धी आणि विजय प्राप्त होते आणि जीवनातील अनेक समस्या आणि त्रासांचा नाश होतो. तर तुम्ही सर्व लोक ही कथा मोठ्या श्रद्धा आणि प्रसन्न चित्ताने मनाने नक्की पूर्ण ऐका. श्री जगदंबाजींच्या कृपेने सर्व विघ्न दूर होतात. कथेच्या शेवटी दुर्गा माता तुमची सदा जय हो असा उच्चार करत राहा. एकदा बृहस्पतीजी म्हणाले, हे ब्राह्मण, तुम्ही अत्यंत बुद्धिमान आहात. सर्व शास्त्र आणि चारही वेदांना जाणणाऱ्यामध्ये श्रेष्ठ आहात. हे प्रभू, कृपा करून माझं वचन ऐका. चैत्र, अश्विन आणि आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात नवरात्रीचे व्रत उत्सव का केले जाते? हे भगवान, या व्रताचे फळ काय आहे? कसे करणे योग्य आहे? आणि पहिले हे व्रत कोणी केले ते विस्ताराने सांगा. बृहस्पतीजींचा असा प्रश्न ऐकून ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पती, प्राण्यांचे कल्याण करण्याच्या इच्छेने तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे. जो मनुष्य मनोरथ पूर्ण करणाऱ्या दुर्गा महादेवी, सूर्य आणि नारायणाचे ध्यान करतो तो मनुष्य धन्य आहे. हे नवरात्र व्रत संपूर्ण इच्छांची पूर्ती करणारे आहे. हे व्रत केल्यामुळे पुत्र हवे असणाऱ्यांना पुत्र, धन हवे असणाऱ्यांना धन, विद्या हवी असणाऱ्यांना विद्या आणि सुख हवे असणाऱ्यांना सुख मिळते. हे व्रत केल्याने रोगी मनुष्याचा रोग दूर होतो आणि कारागारातील मनुष्य बंधनातून मुक्त होतो. मनुष्याच्या सर्व आपत्ती दूर होतात आणि त्याच्या घरात संपूर्ण संपत्ती येते. बंध्या आणि काकबंध्यांना हे व्रत केल्यामुळे पुत्राची प्राप्ती होते. सर्व पाप दूर करणारे हे व्रत केल्याने असे कोणते मनोबल आहे जे सिद्ध होऊ शकत नाही? जो मनुष्य दुर्बल असे मनुष्य देह मिळूनही नवरात्रीचे व्रत करत नाही तो माता पिता विहीन होतो आणि अनेक दुःखांचा अनुभव घेतो. त्याच्या शरीरात कुष्ठ होतो आणि तो अंगहीन होतो. त्याला संतान मिळत नाही असा मूर्ख मनुष्य अनेक दुःख भोगतो. हे व्रत करणारा निर्दयी मनुष्य धन आणि धान्यापासून वंचित होऊन भुकेमुळे आणि तहानेने मरण पावतो आणि पृथ्वीवर भटकत राहतो आणि मुका होतो. जी स्त्री चुकूनही हे व्रत करत नाही ती पती विना राहून नाना प्रकारच्या दुःखांचा अनुभव घेते. जर व्रत करणारा मनुष्य संपूर्ण दिवस उपवास करू शकत नसेल तर एक वेळेस भोजन करावे आणि त्या दिवशी बांधवांसह नवरात्र व्रताची कथा करावी. हे बृहस्पती, ज्याने पहिले हे व्रत केले आहे त्याचा पवित्र इतिहास मी तुला सांगतो. तू सावधान होऊ नये. या प्रकारे ब्रह्माजींचे वचन ऐकून बृहस्पती म्हणाले, हे ब्राह्मण, मनुष्याचे कल्याण करणाऱ्या या व्रताचा इतिहास मला सांगा. मी सावधान होऊन ऐकत आहे. तुमच्या आश्रयाला आलेल्या माझ्यावर कृपा करा. ब्रह्माजी म्हणाले, पीठ नावाच्या मनोहर गावात अनाथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो भगवती दुर्गेचा भक्त होता. तो सर्व सद्गुणांनी युक्त जणू ब्रह्माची पहिली रचना असावी अशी यथार्थ नायिका सुमती नावाची एक अत्यंत सुंदर कन्या जन्मली. ती कन्या सुमती घरातील बालपणात तिच्या मैत्रिणींसह खेळत वाढू लागली. जणू शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे तिची वाढ होत होती. तिचा पती दररोज दुर्गेची पूजा आणि होम करत असे. त्यावेळी तीही नियमाने तिथे उपस्थित असायची. एके दिवशी सुमती तिच्या सख्यांसह खेळत राहिली आणि भगवतीच्या पूजेला उपस्थित राहिली नाही. तिच्या पित्याला मुलीची ही असावधानता पाहून राग आला आणि मुलीला म्हणाला, हे दुष्ट कन्या, आज प्रभासपासून तू भगवतीची पूजा केली नाहीस, त्यामुळे मी तुझं लग्न कुष्ठरोगी आणि दरिद्री माणसाशी करेन. या प्रकारे क्रोधित पित्याचे वचन ऐकून सुमतीला खूप दुःख झाले आणि ती पित्याला म्हणाली, हे पिताजी, मी तुमची कन्या आहे. मी सर्व प्रकारे तुमच्या अधीन आहे. तुमच्या इच्छेनुसार जे काही योग्य असेल तेच करा. कुष्ठरोगी किंवा इतर कोणाशीही जशी तुमची इच्छा असेल त्याच्यासोबत माझे लग्न करा. परंतु होईल ते जे माझ्या नशिबामध्ये लिहिलेले आहे. मला याबद्दल पूर्ण विश्वास आहे. मनुष्य कितीही मनोरथाचा विचार करतो परंतु होते तेच जे विधात्याने नशिबात लिहिलेले असते. जो जसा कर्म करतो त्याला त्या कर्माच्या परिणामानुसारच फळ मिळते. कारण कर्म करणे मनुष्याच्या हातात आहे परंतु फळ दैवाच्या अधीन आहे. ज्या प्रकारे अग्नीमध्ये टाकलेल्या इंधनामुळे अग्नी अधिक प्रदीप्त होते, आपल्या कन्येने असे निर्भयतेने बोललेले वचन ऐकून त्या ब्राह्मणाला आणखी राग आला. त्याने त्याच्या कन्येचे लग्न एका कुष्ठरोग्यासोबत लावले आणि अत्यंत क्रोधित होऊन मुलीला म्हणाला, जा जा, लवकर जा, तुझ्या कर्माचे फळ भोग. बघूया फक्त नशिबाच्या भरवशावर राहून तू काय करतेस. या प्रकारे पित्याचे कटू वचन ऐकून सुमती मनात विचार करू लागली की देवा, माझे किती मोठे दुर्दैव आहे ज्यामुळे मला असा पती मिळाला. अशा प्रकारे आपल्या दुःखाचा विचार करत सुमती तिच्या पतीसह जंगलात निघून गेली आणि भयावह कुशांनी व्यापलेल्या त्या ठिकाणी त्यांनी ती रात्र मोठ्या कष्टाने व्यतीत केली. त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून भगवती पूर्व पुण्याच्या प्रभावामुळे प्रकट झाली आणि सुमतीला म्हणाली, हे दीन ब्राह्मणी,
मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तू जे काही इच्छाशक्तीने मागशील ते वरदान मी तुला दे. मी प्रसन्न होऊन तुला मनोवंचित फळ देणार आहे. या प्रकारे भगवती दुर्गेचे वचन ऐकून ब्राह्मणी म्हणाले, तू कोण आहे जी माझ्यावर प्रसन्न झाली ते मला सर्व सांग आणि तुमच्या कृपादृष्टीने या दीनदासीला कृतार्थ करा. ब्राह्मणीचे वचन ऐकून देवी म्हणाली, मी आदिशक्ती आहे आणि मीच ब्रह्मा, विद्या आणि सरस्वती आहे. मी प्रसन्न होऊन प्राण्यांचे दुःख दूर करून त्यांना सुख देत असते. हे ब्राह्मणी, मी तुझ्या पूर्वजन्माच्या पुण्याच्या प्रभावाने प्रसन्न झाले आहे. तुझ्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगते तो एक. तू पूर्वजन्मी भिलाची स्त्री होतीस आणि अतिशय पतिव्रता होतीस. एके दिवशी तुझ्या पतीने निषादाने चोरी केली. चोरी केल्यामुळे तुला आणि तुझ्या पतीला शिपायांनी पकडले आणि जेलमध्ये कैद करून ठेवले. त्या लोकांनी तुझ्या आणि तुझ्या पतीला अन्नही दिले नाही. या प्रकारे नवरात्रीच्या दिवसात तुम्ही काहीच खाल्लं नाही आणि पाणीही प्यायलं नाही, म्हणून ते 9 दिवस नवरात्रीचे व्रत झाले. हे ब्राह्मणी, त्या दिवसात जे व्रत झाले त्या व्रताच्या प्रभावाने प्रसन्न होऊन मी तुला मनोवंचित वर देत आहे. तुझी जी इच्छा आहे तर ते वरदान माग. या प्रकारे दुर्गाजींचे केलेले वचन ऐकून ब्राह्मणी म्हणाले, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर हे दुर्गे, मी तुम्हाला प्रणाम करते. कृपया माझ्या पतीच्या कुष्ठाला दूर करून टाका. देवी म्हणाली, त्या दिवसात तुम्ही जे व्रत केले होते त्या व्रताच्या एका दिवसाचे पुण्य तुमच्या पतीच्या कुष्ठाला दूर करण्यासाठी अर्पण कर. माझ्या प्रभावामुळे तुझा पती कुष्ठरहित आणि सोन्यासमान शरीराचा होईल. ब्रह्माजी म्हणाले. या प्रकारे देवीचे वचन ऐकून ती ब्राह्मणी खूप प्रसन्न झाली आणि पतीला निरोगी करण्याच्या इच्छेने ठीक आहे असे म्हणाली. तेव्हा तिच्या पतीचे शरीर भगवती दुर्गेच्या कृपेने कुष्ठरहित होऊन अत्यंत कांतीयुक्त झाले होते, ज्याची कांती पाहून चंद्राची कांती सुद्धा क्षीण होते. ती ब्राह्मणी पतीच्या मनोहर देहाला पाहून देवीला अत्यंत पराक्रमी समजून स्तुती करू लागली. हे दुर्गे, तुम्ही दुर्गत दूर करणारी, तसेच 3ही लोकांचे संताप दूर करणारी, सर्व दुःख दूर करणारी, रोगी मनुष्याला निरोगी करणारी, प्रसन्न झाल्यावर मनोवंचित वरदान देणारी आणि दृष्ट मनुष्यांचा नाश करणारी आहात. तुम्ही संपूर्ण जगाची माता आणि पिता आहात. हे अंबे, मी निरापराध स्त्रीचे माझ्या पित्याने कुष्ठरोग्यासोबत विवाह लावले. तुम्हीच माझे या आपत्तीरूपी समुद्रातून उद्धार केले आहे. हे देवी, तुम्हाला मी प्रणाम करते. तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पती, या प्रकारे त्या सुमतीने मनोमन देवीची खूप स्तुती केली. तिच्या केलेल्या स्तुतीने देवीला खूप संतोष झाला. उदान नावाचा अत्यंत बुद्धिमान, धनवान, कीर्तिमान आणि जितेंद्रिय पुत्र लवकर होईल असे म्हणून देवी त्या ब्राह्मणीला पुन्हा सांगू लागली, हे ब्राह्मणी, आणि जी काही तुझी इच्छा असेल ते तू मनोवंचित वर मागू शकते. असे भगवती दुर्गाचे वचन ऐकून सुमती म्हणाली, हे भगवती दुर्गे, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर कृपया मला नवरात्र व्रताची विधी सांगा. हे देवी, ज्या विधीने नवरात्र व्रत केल्याने तुम्ही प्रसन्न होतात त्या विधी आणि त्याच्या फळाचे विस्ताराने वर्णन करा. अशा प्रकारे ब्राह्मणीचे वचन ऐकून दुर्गा माता सांगू लागली, हे ब्राह्मणी, मी तुझ्यासाठी संपूर्ण पापांना दूर करणारी नवरात्र विधी सांगते, जे ऐकण्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ते 9 दिवस व्रत विधीपूर्वक करावे. जर दिवसभर व्रत करू शकत नसाल तर एका वेळेस भोजन करा. ब्राह्मणाकडून विचारून कलश स्थापन करा आणि वाटिका बनवून त्यास दररोज जलाने सिंचा. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या मूर्त्या बनवून त्यांची नित्य विधीसह पूजा करा आणि पुष्पाने विधीपूर्वक अर्घ्य द्या. बिजोराच्या फुलांनी अर्घ्य देणे म्हणजे रूपाची प्राप्ती होते. जायफळाने कीर्ती, डाळाने कार्याची सिद्धी होते, आवळ्याने सुख आणि केळ्याने भूषणाची प्राप्ती होते. या प्रकारे फळांनी अर्घ्य देऊन यथाविधी हवन करा. खांड, तूप, गहू, मध, जव, तीळ, बलवळ, नारळ, दाक आणि कदंब यांसह हवन करा. गहू होम केल्याने लक्ष्मीजींची प्राप्ती होते. खीर व चंपा यांच्या पुष्पाने धन आणि पानांनी तेज आणि सुखाची प्राप्ती होते. आवळ्याने कीर्ती आणि केळ्याने पुत्र मिळतो. कमळाने राजसन्मान आणि दाखाने सुख संपत्तीची प्राप्ती होते. खांड, तूप, नारळ, जव आणि तीळ यांसह आणि फळांनी होम केल्याने मनोवंचित वस्तूंची प्राप्ती होते. व्रत करणारा मनुष्य या विधानाने होम करून आचार्याला अत्यंत नम्रतेने प्रणाम करावा आणि व्रताची सिद्धीसाठी त्यांना दक्षिणा द्यावी. या महाव्रताला सांगितलेल्या विधीनुसार जे कोणी करतो त्याचे सर्व मनोरथ सिद्धी होतात. यामध्ये थोडा सुद्धा संशय नाही. या 9 दिवसांत जो काही दान वगैरे दिला जातो त्याचे करोडो गुणांचे फळ हे मिळते. या नवरात्र व्रतामुळेच अश्वमेध यज्ञाचा फळ मिळतो. हे ब्राह्मणी, या संपूर्ण कामनांना पूर्ण करणाऱ्या उत्तम व्रताला तीर्थ, मंदिर किंवा घरातच विधीपूर्वक करा. ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पती, या प्रकारे ब्राह्मणीला व्रताची विधी आणि फळ सांगून देवी अंतर्ध्यान झाली. जो मनुष्य किंवा स्त्री या व्रताला भक्तिपूर्वक करतो तो या लोकातून सुख मिळून अंततः दुर्लभ मोक्ष प्राप्त करतो. हे बृहस्पती, हे दुर्लभ व्रताचे महात्म्य मी तुमच्यासाठी सांगितले आहे. बृहस्पतीजी म्हणाले, हे ब्रह्मा, तुम्ही माझ्यावर अति कृपा केली आहे. तुम्ही अमृता समान या नवरात्र व्रताचे महात्म्य सांगितले.
हे प्रभू, तुमच्याशिवाय आणखी कोणता या महात्म्याला सांगू शकतो? असे बृहस्पतीजींचे वचन ऐकून ब्रह्माजी म्हणाले, हे बृहस्पती, तुम्ही सर्व प्राण्यांचे हित करणाऱ्या या अलौकिक व्रताबद्दल विचारले म्हणून तुम्ही धन्य आहात। भगवती शक्ती संपूर्ण लोकांचे पालन करणारी आहे। या महादेवीच्या प्रभावाला कोणीही जाणू शकत नाही। बोला सियावर रामचंद्र की जय। आता मनोकामनांची पूर्तती करणाऱ्या या व्रताच्या कथेबद्दल ऐकूया। ऋषीनगरात केशवदत्त ब्राह्मण त्याच्या पत्नी अंजलीसह राहत होता। केशवदत्ताच्या घरात धनसंपत्तीची कमी नव्हती। नगरात सर्व केशवदत्ताचा मान राखत होते, पण केशवदत्त संतान नसल्यामुळे खूप चिंतित होता। दोन्ही पती पत्नी प्रत्येक मंगळवारी हनुमानजींची पूजा करायचे। विधीपूर्वक मंगळवारचा व्रत करत अनेक वर्ष गेले। ब्राह्मण खूप निराश झाला, पण त्याने व्रत करणे थांबवले नाही। काही दिवसांनी केशवदत्त हनुमानजींची पूजा करण्यासाठी जंगलात गेला। त्याची पत्नी अंजली घरात राहून मंगळवारचा व्रत करू लागली। दोन्ही पती पत्नी पुत्रप्राप्तीसाठी विधीपूर्वक मंगळवारचा व्रत करू लागले। अंजलीने मंगळवारचे व्रत केले, पण कोणत्या तरी कारणामुळे त्या दिवशी अंजली हनुमानजींना भोग लावू शकली नाही आणि सूर्यास्तानंतर भोग न लावता झोपू लागली। पुढील मंगळवारी हनुमानजींना भोग लावेपर्यंत अन्न न ग्रहण करण्याचा प्रण घेतला। 6 दिवसांपर्यंत अंजली भूक तृषा सहन करत होती। 7व्या दिवशी मंगळवारी अंजलीने हनुमानजीची पूजा केली, पण त्यावेळी भूक तृषामुळे अंजली बेशुद्ध झाली। हनुमानजींना तिला स्वर्गात दर्शन देत सांगितले, उठ पुत्री, मी तुझ्या पूजा पाठाने खूप प्रसन्न झालो आहे। तुला सुंदर आणि सुयोग्य पुत्र होईल असा मी तुला वर देतो। हे सांगून हनुमानजी अंतर्ध्यान झाले। तत्क्षणी अंजलीने उठून हनुमानजींना भोग लावले आणि स्वतः अन्न ग्रहण केले। हनुमानजींच्या अनुकंपामुळे अंजली एक सुंदर शिशूला जन्म दिला। मंगळवारी जन्म घेतल्यामुळे त्या बाळाचे नाव मंगलदास ठेवले। काही दिवसांनी अंजलीचा पती केशवदत्त ही घरी परत आला। त्याने मंगलला पाहिले आणि अंजलीला विचारले, हा सुंदर बालक कोणाचा आहे? अंजलीने आनंदाने हनुमानजींचे दर्शन देणारी आणि पुत्रप्राप्तीचे वरदान देणारी सर्व कथा सांगितली, पण केशवदत्ताला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही। त्याच्या मनात माहीत नाही कशामुळे हा कलुषित विचार आला की अंजलीने त्याच्याशी विश्वासघात केला आहे आणि तिच्या पापांना लपवण्यासाठी अंजली खोटी बोलत आहे। केशवदत्ताने त्या बाळाला मारण्याची योजना तयार केली। एक दिवस केशवदत्त स्नानासाठी विहिरीवर गेला। मंगलही त्याच्यासोबत होता। केशवदत्ताने संधी मिळाल्यावर मंगलला विहिरीमध्ये फेकले आणि घरी येऊन सांगितले की मंगल तर विहिरीवर माझ्याजवळ आला नाही। केशवदत्ताने इतके सांगितल्यावर समोरून मंगल धावत घरी परत आला। केशवदत्त मंगलला पाहून भयंकर आश्चर्यचकित झाला। त्याच रात्री हनुमानजींनी केशवदत्ताला स्वप्नात दर्शन देत सांगितले, तुमच्या दोघांच्या मंगळवारच्या व्रतामुळे प्रसन्न होऊन पुत्रजन्माचा वर मी दिला होता, मग तुम्ही तुमच्या पत्नीवर संशय का घेतला? त्याच क्षणी केशवदत्ताने अंजलीला जागी करून तिची क्षमा मागत स्वप्नात हनुमानजींचे दर्शन देणारी सर्व कथा सांगितली। केशवदत्ताने मुलाला हृदयाने कवटाळून खूप प्रेम केले। त्या दिवसानंतर सर्व आनंदाने राहू लागले। अशा प्रकारे हनुमानजींची विधीपूर्वक व्रत केल्याने केशवदत्त आणि त्यांचे सर्व कष्ट दूर झाले। या प्रकारे जो स्त्री पुरुष विधीपूर्वक हनुमानजींची व्रत करून व्रतकथा ऐकतात, हनुमानजी त्यांच्या सर्व कष्टांना दूर करून घरात धनसंपत्तीचा भंडार करतात। शरीरातील सर्व रक्तविकारांचे रोगही नष्ट होतात। माँ दुर्गेच्या नवशक्तीचे दुसरे रूप ब्रह्मचरणी आहे। येथे ब्रह्म म्हणजे तपश्चर्या। या देवीने तिच्या पूर्वजन्मात हिमालयाच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि नारदजींच्या सांगण्यावरून तिने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। या कठीण तपश्चर्येमुळे तिला तपश्चारिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले। तिने 1000 वर्षे फक्त फळे आणि फुले खाण्यात घालवली आणि 100 वर्षे ती फक्त जमिनीवर जगली आणि भाज्यांवर जगली। काही दिवस कडक उपोषण केले आणि मोकळ्या आभाळाखाली पाऊस आणि ऊन अशा तीव्र त्रासाला सामोरे जावे लागले। 3000 वर्ष तिने तुटलेली बिल्वची पाने खाली आणि भगवान शंकरांची पूजा चालू ठेवली। त्यानंतर त्याने बिल्वाची वाळलेली पाने खाणेही बंद केले। अनेक 1000 वर्ष निर्जल राहून उपवास करून ती तपश्चर्या करत राहिली। तिने पाने खाणे बंद केल्यामुळे तिचे नाव अपर्णा ठेवण्यात आले। कठोर तपश्चर्यामुळे देवीचे शरीर पूर्णपणे क्षीण झाले होते। देव, ऋषी, सिद्धगण, ऋषी या सर्वांनी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येला अभूतपूर्व पुण्यपूर्व कृत्य म्हणून स्तुती केली आणि म्हणाले, हे देवी, आजपर्यंत अशी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही। हे केवळ तुझ्यामुळे शक्य झाले। तुझी इच्छा पूर्ण होईल आणि भगवान चंद्रमौली शिवरायांची प्रार्थना करतील। आता तुझी तपश्चर्या सोडून घरी ये लवकरच। तुझे वडील तुला बोलवायला येत आहे। जीवनातील खडतर संघर्षातही मन विचलित होऊ नये, हा या देवीच्या कथेचा गाभा आहे। माता ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात। दुर्गा पूजेच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते। तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।